तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे. परंतु अजूनही काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी अजूनही पाहायला मिळत आहे. तर आज आहे 1 नोव्हेंबर. तर आज आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये दुपारनंतर ते आज तसेच आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पाऊस झालेला आहे. आणि आज रात्रीसुद्धा आपलं जे काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, आज रात्रीचा आणि उद्या आहे 2 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं पाहायचं म्हटलं तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि काही भागामध्ये फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहील. परंतु आज रात्री दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यामधील आपलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची जे आपल्याला थोडंफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि काही भागामध्ये थोडंफार जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 2 नोव्हेंबर. तर राज्यामध्ये आपलं जे आता पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे. परंतु राज्यामध्ये काही भागामध्ये म्हणजे भाग बदलत कुठेतरी आपल्याला थोडाफार पावसाची शक्यता अजूनही पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये हा जो पाऊस आहे अजून तो म्हणजे 3 नोव्हेंबरपर्यंत राज्यामध्ये असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे. काही भागामध्ये पडणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच आता जे आहे उद्या 2 नोव्हेंबर तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. आणि उद्या दुपारनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्या दुपारनंतर म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आपला उद्या दुपारच्या दरम्यान राज्यातील मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा तसेच लातूर जिल्हा तसेच जे आहे माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, लोणार तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर थोडंफार म्हणजे जोरदार तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. हा पाऊस मुसळधार पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला उद्या दुपारपासून म्हणजे राज्यामध्ये जरी पावसाचा जोर आज कमी झालेला असला तरी आज काही भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. काही भागामध्ये अजून पाऊस म्हणजे काही भाग सोडून दिलेला आहे. परंतु उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्याच्याला आपलं जे आहे उद्या दुपारी म्हणजे दुपारी 3 नंतर राज्यामध्ये रात्रीपर्यंत राज्यातील मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, आल्यानगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे उद्या म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे आपला उद्या रात्रीपर्यंत राहील. म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत आपला बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, आल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यापर्यंत आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. उद्या दुपारपासून म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत राज्यातील या मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उद्या चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे. तर उद्या कधी तर उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान हा पाऊस राहील. उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल मराठवाड्यामध्ये. तर रात्रीपर्यंत हा पाऊस भाग बदलत त्या ठिकाणी काही भागामध्ये जोरदार राहील तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु उद्याच्या दरम्यान पाऊस पडणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो हे जे पावसाचे वातावरण आहे जसं की आपण सांगितलं की पावसाचे वातावरण अजून 3 तारखेपर्यंत राहणार आहे. 3 तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होईल. राज्यामध्ये फक्त आता उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये, धाराशिवमध्ये उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.